मरीन ड्राईव्ह वरून वांद्र्याला जर तुम्हाला आता जायचं असेल तर ते आता अवघ्या 15 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे, कारण कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सिलिंकला जोडणारा पूल हा आजपासून वाहतुकीसाठी सुरू झालेला आहे। कोस्टल रोड सिलिंक जोडणाऱ्या पुलाचे काल मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं आणि त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे। तर या पुलाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास 15 मिनिटात शक्य होणार आहे। 70% वेळ आणि 34% इंधनाची यामुळे बचत होणार आहे। सिग्नल मुक्त वेगवान प्रवास होणार आहे। समुद्रावर असलेली लांबी 699 मीटर तर पोहोच रस्ता 128 मीटर इतका आहे। पूल बांधणीसाठी सुमारे 2400 मेट्रिक टन वजनाची तुळई वापरण्यात आली आहे। पुलामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे। तर हा प्रवास आता इथून वेगवान होणार आहे। हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मुंबई कोस्टल रोड आता मुंबईकरांच्या नागरिकांच्या सेवेत पूर्ण क्षमतेने रुजू झालेला आहे। आपण बघू शकतो दक्षिण मार्गिका आणि त्याचसोबत उत्तर मार्गिका या दोन्ही आता पूर्ण क्षमतेने प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेल्या आहेत। त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रेपर्यंत आणि वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत प्रवास करणं आता प्रवाशांना काही मिनिटातच शक्य होणार आहे। आजपासून ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात आलेली आहे। कोस्टल रोडचं गेल्या खरं तर 7 वर्षापासून काम सुरू होतं आणि कधी पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार या साठी मुंबईकर हे प्रतीक्षेत होते आणि मात्र ती वेळ तो क्षण आता आलेला आहे ज्या क्षणी कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सप्टेंबरमध्ये जी दक्षिण वाहिनी मार्गिका आहे जी मरीन ड्राईव्ह ते वांद्रेपर्यंत येते त्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि आता वांद्रे ते मरीन ड्राईव्ह पर्यंत जी उत्तर वाहिनी मार्गिका आहे त्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता फक्त 18 मिनिटातच उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई प्रवास करणं आता शक्य होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सीमा आढे, झी 24 तास मुंबई।